कोमल, तू हिरवी साडी नेसलीस? खरंच तुझ्या डोक्यात गजरा आहे? हो. अरे खरंच तू मला शोधतेस? अरे हो. यांनी फोन का कट केला? रॉंग नंबर लागलाय, काहीतरी घोळ झालाय. कोमतीने अशी नव्हती, जयने काहीतरी घोळ घातलेला दिसतोय. दिनू, दिन्या, कोण? मी कुलकर्णी कुलकर्णी कुलकर्णी. सॉरी, मी दिनूला भेटायला आले होते. मी कुलकर्णी. हा दिन्याचा मुलगा माझ्याशी बापासाठी चॅटिंग करत होता आणि दिन्या गायब. फोन करते. तुमचा फोन वाजतोय, घ्या ना. फोन का कट करतोय दिनू? हॅलो हॅलो, मी कुलकर्णी बोलतोय. कुलकर्णी. हो, कुठे आहेस तू बाबा? हो, आलोच मी. तू काय घातलंयस? हा, हो, बर. आलो. हो, येतो. हो. नंदिनी मॅडम डेस्कचा देवारा बनवलाय. फाईल कुठे शोधायची? कदम साहेब, नंदिनी मॅडमची लाल कलरची फाईल आहे बघा, ते अष्टविनायक टूरची. ती तुम्हाला माहिती आहे कुठे आहे? ते अर्जंट आहे, त्या तिकडे क्लायंट बरोबर मीटिंग मध्ये, तर मला फाईल घेऊन जायचंय म्हणून म्हणलं. आता मी नंदिनी मॅडमची फाईल सांभाळू का अकाउंट सांभाळू? तू बघ ना तिथे नीट. बघतो. रजनी मॅडम, ओके, मी बघतो. सापडली. सांगडे. अहो काका, ही नवीन डील क्रॅक केली आहे, त्याची फाईल नाही बघून घ्या. काय आत्ता? हे काम आहे का? काय म्हणत होती? कोण? कॉफी मशीन जवळ अदिती. काय म्हणत होती? नाही, काही नाही. नक्की? हो. तुला आठवत नसेल तर मी सांगते. लॅपटॉपमुळे नाती सापडली असं काहीतरी. मला नक्की नाही माहित. बॉस आणि एम्प्लॉईचं नातं. बरं आहे बाबा, लोकांना नवीन नवीन नाती सापडतात. रजनी, माझी एक अंधश्रद्धा होती, पण आता त्या अंधश्रद्धेचं निर्मूलन झालंय. म्हणजे? नाही म्हणजे मला असं वाटायचं की तुला गॉसिपिंग मध्ये इंटरेस्ट नाहीये, पण तूही तशीच आहेस इतरांसारखी. अमित, बोलताना जरा विचार करत जा. त्यात मी चुकीचं काय बोललोय? म्हणजे आपल्या ऑफिस मधल्या इतर बायका गॉसिप करतात. नंदिनी मॅडम, तिलोत्तमा, सारिका, जुई. एक्सक्यूज मी, मला यात ओढू नका प्लीज. आय एम नॉट इंटरेस्टेड. आता नंदिनी मॅडम हव्या होत्या, करेक्ट उत्तर दिलं असतं तुला. हे बघ, तू दुसऱ्यांना यात खेचू नकोस. मी तुझ्याबद्दल बोलतोय आणि तुझ्याशी बोलतोय. बोल.
अदिती काय म्हणत होती हे तू विचारण्याचं कारण काय? म्हणजे अदिती आणि जय काय बोलत होते हे तू चोरून ऐकत होतीस, हो ना? एकतर मी जयशी बोलतेय, तुझ्याशी बोलतच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अदिती काय बोलली यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. ती जयशी बोलत होती म्हणून मी जयला विचारते. आणि बाय द वे अमित, तू आमचं बोलणं चोरूनच ऐकलंस ना? एक मिनिट हा, एक मिनिट. मी इथे काम करतोय आणि इथे काम करत असताना काही कानावर पडत असेल तर मी कान बंद करून बसू शकत नाही हा इथे. एक्झॅक्टली. कान बंद करता येत नाहीत ना. ते जर तुझा पर्सनल काहीतरी असेल ना ते तू बाहेर जाऊन बोल ना, दुसरीकडे बोल, इथे नको बोलू. दुसरीकडे कुठे? प्लीज प्लीज आर्ग्यू करू नकोस हा रजनी. कॉफी मशीन ऑफिस मध्येच आहे ना, तिथे मी कॉफी प्यायला जाऊ शकते ना? का तिथेही जायला कोणाची तरी परमिशन हवी? ती पर्सनल जागा नाही आहे ना कोणाची. एक मिनिट, कोणी काय केलं, कोण काय म्हणालं, याच्यावर कशाला वाद घालताय तुम्ही? अहो काका, ही रजनी वाटेल ते बोलते. मला विषय वाढवायचाच नाहीये काका, पण मी जयशी बोलत असताना इतरांनी मध्ये बोलण्याचं कारणच नाही ना. रजनी, तुझं वागणं चुकीचं आहे. माझी चूक दाखवणं हे फक्त निमित्त आहे. पुळका आलाय ना फार तुला. एक मिनिट यार रजनी, तू मला प्रश्न विचारलास ना, मी उत्तर देतो. आवडेल मला. खरं तर तुला प्रश्न विचारल्यानंतर तूच उत्तर देणं अपेक्षित आहे मला. झालंय तुमचं, बोलू मी. अदिती मॅडमनी मला नवीन लॅपटॉप बद्दल आणि काही नवीन नात्यांबद्दल सांगितलं. म्हणजे त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर काही त्यांना जुने आणि नवीन मित्र भेटले त्याबद्दल सांगत होत्या, त्या नवीन नात्यांबद्दल सांगत होत्या. अच्छा, हे सांगत होती का आदिती कॉफी मशीन जवळ? ओके. म्हणजे कॉफी मशीन हे पर्सनल गप्पा मारण्याचा अड्डा झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. रजनी, एक मिनिट. विषय संपला. कळलं मला काय ते. जुई बघा, कर काहीतरी. जाम ट्युनिंग होत आहे टीम लीडर आणि टीममेटचं. तू कर काहीतरी, नाहीतर राशील मागे. त्यांची टीम निघून जाईल पुढे. असं काहीही होणार नाहीये. जय मला कधीच एकटीला नाही टाकणार. काय? म्हणजे आम्ही एकाच टीम मध्ये राहणार आहे. माझा जयवर आणि आदितीवर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. हे सगळं मुद्दामून चाललंय, मुद्दामून. समजतंय मला सगळं. माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं जातंय. हा, फार मोठं षडयंत्र. काय चिडचिड करताय उगीच? अच्छा, माझी चिडचिड दिसते तुला आणि तुझं जे चाललंय ते दिसत नाही. हा, मला सांग, या चहामध्ये साखर तू मुद्दाम घातलीस की नाही, मला गाई व्हावं म्हणून? काय बडबडताय? तो चहा मी पण प्यायले, काही साखर जास्त नाहीये. मग ते हा, ते गरम नव्हतं म्हणून मला असं वाटलं असणार. बरोबर. व्यवस्थित उकळलाय बर का चहा. म्हणजे दूध जास्त झालं असेल पण चहात घोळ आहे हे नक्की. डोक्यात विचारांचा घोळ झाला ना की मग सगळीकडे घोळच दिसतो. म्हणजे काय म्हणायचं का तुला? उगीच कुणाचा तरी राग कुणावर तरी काढू नका. त्या कुमुदिनीला भेटून आल्यापासून बघते मी, काहीतरी कारण काढून भांडताय तुम्ही. अहो, तुम्हाला विचारते मी. तू काही विचारू पण नको. मला सांग, ही भाजी आज तू का निवडतेस? हीच भाजी आज का निवडायला घेतलीस? मला ही भाजी आवडत नाही. आता मेथीची भाजी कधीपासून आवडती झाली तुमची? हे बघा, उगीच वाद घालू नका. मला खूप कामं पडलीत. जय आणि आदिती परस्पर येणार आहेत. जय लवकर येणार आहे? येऊ दे त्याला, आज बघतो, सोडतच नाही मी त्याला.
आता त्याने काय केलं? त्यानं काहीच केलं नाही. जे काय करायला सांगितलं होतं त्यात पण घोळ घातलाय. नेमका कसला घोळ आहे हा? नाही, चहातला का डोक्यातला? नाही कळेल. पुन्हा त्या भाडेकरूंना फार डोक्यावर चढवून ठेवलंय, लक्षात ठेव. आता जर यापुढे त्यांनी नियम मोडले तर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. हा, भाजी पण कॅन्सल. कठीण आहे बाई. जय, आपलं पर्सनल लाईफ हरवलंय असं नाही वाटत तुला? तुला असं का वाटतंय? आपण एकमेकांशी बोलूही शकत नाही, सतत भीती असते. आणि आज जर त्या रजनीने सगळं ऐकलं असतं तर? रजनीने सगळं बोलणं ऐकलं असतं ह्यापेक्षा तिने आपलं काहीच बोलणं ऐकलं नाही ह्याच समाधान मानलं तर? पण तसं होऊ शकतं हेही लक्षात घ्यायला हवं. आणि मग ह्याच भीतीपोटी आपण एकमेकांच्या जवळ असून सुद्धा एकमेकांबरोबर अनोळख्यासारखं वागावं लागतं, अगदी परक्यासारखं. आणि याचाच खूप त्रास होतो मला. आपण साध्या एकमेकांकडे बघूही शकत नाही, पाठमोरं बसावं लागतं आपल्याला. काय फरक पडतो त्याने? फरक पडण्या इतकं आपलं नातं कमकुवत नाहीये. आपल्या नात्याला मैत्रीचा भक्कम पाया आहे. आणि ही साधी सुधी मैत्री नाही आहे अदिती. केतकर काका आणि कुमुदिनी सारखी. जय, कसं जमतं तुला? हे बघ, बायकोला हसत ठेवणं ही एक कला आहे. आणि प्रत्येक नवऱ्याने ती अवगत केली पाहिजे. नाहीतर मग काय होतं, तो स्वतः कधीच हसू शकत नाही. जय, आज काका आणि कुमुदिनी. कुमुदिनी नाही, कुमू. बरं, कुमू. आज ते दोघं भेटले असतील ना? नेमकं काय झालं असेल रे? म्हणजे बघ ना, आज 30-35 वर्षानंतर एखादी मैत्रीण भेटली त्यांना. कसं वाटलं असेल? या बाबतीत मी सॉलिड लकी आहे. म्हणजे बायको आणि मैत्रीण या दोघींचंही प्रेम लाभलेलं आणि दोघींवरही प्रेम करू शकणारा मी एकमेव पुरुष आहे. आणि त्या दोघी माझ्यासोबत 24 तास असतात. बस झालं आता. आज काकांचा मूड खूप छान असणार आहे. आज छान आपल्याला सगळ्यांना एकत्र जेवता येईल रात्री. चला निघायचं. चल. अहो, आता किती एरझारा घालणार आहात? वाट बघतोय जयची. काय या घराचे नियम आहेत ना, पुन्हा त्याला सांगणार आहे मी. नियमांचं उल्लंघन व्हायला लागलंय. कसलं उल्लंघन हो? नियमात बांधून त्यांना भाडेकरू सारखा वागवायचं नाही. हा, म्हणजे त्या जयकडून लॅपटॉप शिकायचा, मुलगी असल्यासारखी आदितीची संक्रांत साजरी करायची, त्यांच्या बरोबर नवीन वर्षाचं स्वागत करायचं आणि वर त्यांना भाडेकरू सारखं वागवायचं. अगं पण सांगितलं ना, नियमांचं नावही काढायचं नाही. आज कधी नव्हे ती मुलं लवकर येणार आहेत. त्यांना जरा निवांत वेळ मिळणार आहे, तर तुमची ती नियमावली वाचून त्यांना त्रास देऊ नका हो. बरं ठीक आहे, नाही देणार त्रास. एक लक्षात ठेव, तू सुद्धा मध्ये मध्ये बोलायचं नाही. मला असली सवयच नाहीये मुळी. तुम्हालाच येते. गरज असते तेव्हा बोलावं लागतं, त्याला सवय म्हणत नाहीत. सोयीनुसार शब्द फिरवू नका. हा, बेल वाजली, जा दार उघड जा. काका भेटलेत का?
आलात? या या, स्वागत आहे तुमचं. तुमचीच वाट बघत होतो मी. का? तुम्हाला लवकर आलेलं पाहून आनंद झाला. पण कसं आहे, उशिरा येणं हे जसं नियमात बसत नाही, तसं लवकर येणं हे सुद्धा नियमात बसत नाही. काका, आज दिवस लवकर संपल्यासारखं वाटतं ना तुम्हाला? तुमची ती भेट होती ना आज. भेटीचाच परिणाम आहे हा. त्या कुमुदिनीला भेटून आल्यानंतर अरे घरात बायकोपासून अगदी चहाचा कप, कपाट, टेबल, खुर्ची या सगळ्यांवर राग काढून झालाय. गप्पा बस, उगाच काहीतरी बोलू नको. काय ठरलंय आपलं? उगाच काय उगाच? अरे आल्या आल्या लहान मुलं कशी चॉकलेट दिलं नाही म्हणून रुसतात ना, तशा यांनी रागाने चपला भिरकावल्या. त्या रागानीच ना का आनंदाने? काका, काय झालं? त्या कुमुदिनी करमरकर भेटल्या नाहीत का? पण असं कसं? मी त्यांना नंबर, पत्ता सगळं बरोबर लिहून दिलं होतं. सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे. मला आधी सांग, तू कुमुदिनी करमरकरला ओळखलंस कसं? एक तर नावावरून. अरे कुमुदिनी नावाच्या अनेक बायका असतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या कॉलेजमध्ये असताना 2 वेण्या. आता 2 वेण्या घातलेली प्रत्येक बाई कुमुदिनी करमरकर असेल का? म्हणजे आज काय ती आंबाडा घालून आली होती की काय? हा, त्यासाठीच हा राग आहे. तू मध्ये बोलायचं नाही असं ठरलं ना आपलं. बस. हा, ए तू बोल बोल. तू कसं ओळखलास ती कुमुदिनी करमरकरच आहे म्हणून? बोल. ते गालावर खळी. अरे गालावर खळी असलेली प्रत्येक बाई कुमुदिनी करमरकर असेल का? पण काका, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुमुदिनी करमरकर असं तुम्ही सांगितलेलं स्पेलिंग टाकलं होतं आणि मी स्वतः चॅट केलं ना त्यांच्याशी. चॅट? तुला काय लॅपटॉप चॅट करायला दिला होता काय? तू हा लॅपटॉप घे. हा घे लॅपटॉप आणि ह्याच्यावर मला दाखव आधी. तू त्या कुमुदिनी करमरकरला ओळखलंस कसं? दाखव मला. हा. अहो अहो, कशाला करताय हे सगळं? मुळात या वयात कसले हे छंद? कशाला हवंय ते गेट टुगेदर आणि काहीतरी? जय, तुला खुलासा द्यायची मुळीच काही गरज नाहीये. नाही सापडली ना ती कुमुदिनी, राहू देत. आता कसं सगळ्या पोटातलं बाहेर आलं? सकाळी जी सगळी सेवा चालली होती ती वरवरची होती. हेच हवं होतं तुला ना? आता कसं? जय, तू काही गडबड नाही ना केलीस? अरे सापडलं का? हे बघा, या प्रोफाईलवर स्पष्ट लिहिलंय कुमुदिनी करमरकर. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाचनाची आवड आहे यांना, लेखनाची पण आवड आहे. आवडता रंग लाल आहे. आणि स्टेटस बघा, फीलिंग एक्साइटेड टू मीट दिनू. काल रात्री अपडेट केलेलं स्टेटस आहे काका. तुम्हाला भेटायला एक्साइटेड होत्या त्या. आणि हे बघा, फोटो बघा, खळी पण आहे गालावर. अरे खळी नव्हे, खड्डा आहे तो, खड्डा. आणि खळी असलेली प्रत्येक बाई काय कुमुदिनी करमरकर असेल का? हिच्याकडे बघून तुला वाटतं ही बाई कुमुदिनी करमरकर असेल? अरे स्वतःचं नाव उच्चारायला सुद्धा हिला त्रास होईल. पण काका, डोळ्यात बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बिंदास दिसतात की नाही? अरे डोळ्याचं सोड तू. दात बघितलंस का? दात घाबरवतील एखाद्याला. म्हणजे ह्या त्या. अरे ही ती कुमुदिनी करमरकर नाही, हे कळलं कसं नाही तुला? तुम्ही हिला भेटायला गेला होता? एवढीच काय ती नशिबाने साथ दिली. नाही तर काय, फोनवर बोलत असताना मी तिला असा हात दाखवला असता आणि ती धावत आली असती माझ्याकडे. आणि तिने मला विचारलं, काय हो दिनू का दिनू? आणि मी पहिल्यांदा खोटा बोललो. तुझ्यामुळे. अहो पण काय खोटं बोललात?
मी तिला म्हटलं नाही हो, मी कुलकर्णी आहे, कुलकर्णी, टाकल्या कुलकर्णी. आणि तिथून कसा बसा निसटलो. हे सगळं तुझ्यामुळे झालं, लक्षात ठेव. नीट शोधता नाही आलं तुला. रात्रभर जागून उपयोग काय तुझा? मला तर वाटतं तू परीक्षेला सुद्धा रात्रभर लागून अभ्यास करत असणार आणि नेमक्या परीक्षेत तू वाचलेलं एकही प्रश्न येत नसणार. मी सांगतो तू. पुरे झालं आता. यात जयची काहीही चूक नाहीये. चूक नाही कशी? याने शोध लावला की नाही या कुमुदिनी करमर करता. पण ती सापडल्याच्या अत्यानंदात तुम्ही फोटो न बघताच गेलात. आता ती बाई तीच आहे हे बघण्याची जबाबदारी तुमची होती. करा वकिली करा दोघांची. चूक माझीच आहे, याला उगाच शोधायला लावलं. माझीच चूक आहे, दुसरं काय? अरे कुणाला शोधलंयस हे? सॉरी काकू. अरे सॉरी कसला आलंय त्यात? कुमुदिनीला भेटायला हे गेले पण मजा मात्र मला आली. ऐकतोय मी.